महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील राज्यभरातील शेतकरी असाल आणि तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी समोर घेऊन आलेला आहे। जेणेकरून तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची खुशखबर देखील होऊ शकते, कारण की आता राज्यभरातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जो GR आलेला आहे सविस्तरपणे आपण तो GR या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे नक्की बघावा लागणार, यासाठी तुम्हाला देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक कोणती ती महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे, आपण ती सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करणार। GR काय आलेला आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तोही आपण GR याच ठिकाणी बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा, व्हिडिओ कर अजिबात दुर्लक्ष देखील करू नका। पीक विम्यासाठी या ठिकाणी एक मोठा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी टाकण्यात येणार असेल, तर तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल तर हा GR तुमच्यासाठी देखील टाकण्यात आलेला आहे। हा GR देखील तुम्ही पूर्णपणे नक्की ऐका। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण त्या GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे सविस्तरपणे आपण तो GR देखील या ठिकाणी बघणार आहोत। तर चला GR ला सुरुवात करू। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आली या मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील महाराष्ट्रातील शेतकरी असाल, महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार असणारच आहे। आणि हा जो GR आलेला आहे सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे, ती महत्त्वाची माहिती देखील तुम्हाला ऐकणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। ज्या शेतकऱ्याकडे या ठिकाणी पीक विमा भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेस अर्ज केलेला आहे, नक्की तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। जर तुमच्या कोणी मित्रांनी पीक विमा भरलेला असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार असून तुम्हाला देखील हा व्हिडिओ देखील महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे तुमच्या मित्रांना, शेतकरी मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। पीक विम्याबद्दल एक मोठी आणि ताजी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जितक्या पण शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील वितरण देखील चालू या ठिकाणी होणार असून आता जर तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल आणि तुम्हाला पण पहिला टप्पा मिळालेला असेल, आता तुम्ही देखील दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल आणि तुमच्या डोक्यामध्ये देखील असा प्रश्न असेल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी येणार, अशा प्रश्नामध्ये तुम्ही देखील गुंतलेला असाल तर तुमच्या पूर्णपणे प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला अर्धवट देखील बघू नका। तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता तुमची देखील 1.5 ते 2 महिन्याची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा टाकण्यामध्ये आलेला आहे। आता तुम्ही देखील आता अजिबात काळजी करू नका, कारण की आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता एक मोठाच दिलासा मिळणार आहे। आता जर तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून तुम्ही देखील या व्हिडिओकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आणि सरकारच्या माध्यमातून जो GR आलेला आहे संपूर्ण GRची अपडेट देखील तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघत चला। तर चला सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या अटी, काही महत्त्वाचे नियम देखील लावण्यामध्ये आलेला आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण ते नियम अटी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नियम म्हणजेच तुम्हाला काही महत्त्वाचे कामे देखील राज्य सरकारने दिलेले आहे, जे महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांनी पूर्ण करणं गरजेचे असे सांगण्यात आलेलं आहे। आता जर तुम्ही देखील शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विमा भरलेला असाल आणि तुम्ही देखील पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा आणि ते शेवटचे 2 ते 3 महत्त्वाचे कामे देखील राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आणि ते महत्त्वाचे कामे देखील तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा राहणार नाही। तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सूचना देखील आलेली आहे, GR देखील आलेला आहे। संपूर्ण अपडेट बघूया फक्त काही मिनिटांमध्ये, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुमचा अमूल्य वेळ देखील या ठिकाणी आम्ही घेणार, पण तुम्हाला देखील मोठी माहिती देणार। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला सुरुवात करू GR ला।
आता जी आरमध्ये सांगण्यात आलेला आहे पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार असून आनंदाची एक बातमी घेऊन आलेला आहे। आता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जी आर आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना आली आहे मोठी आनंदाची बातमी। आता तुमच्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली। आता जर तुम्ही पण पीक विमा अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। आता तुम्हाला पण पीक विमा देखील मिळणार आहे। तर चला काही महत्त्वाचे जिल्हे देखील आपल्या समोर या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे। आता या जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या जिल्ह्याला देखील या ठिकाणी पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजेच आज देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल किंवा उद्या किंवा परवा अशा या 3 दिवसामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी थेट पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील या जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल, पात्र देखील तुम्ही ठरलेला असाल तर आता तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे ते महत्त्वाचे जिल्हे देखील बघायला अजिबात विसरू नका। तर चला ती जिल्ह्याची महत्त्वाची यादी देखील आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण की आता ते महत्त्वाचे जिल्हे देखील ठरणार, त्यामुळे तुम्हाला देखील ते महत्त्वाचे जिल्हे बघणं अतिआवश्यक या ठिकाणी ठरणार आहे। तर चला त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना सुरुवात करू। कोणते असणार आहे महत्त्वाचे जिल्हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। आता ते जिल्हे किती असणार की ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून पीक विमा योजनेचा हप्ता देखील वाटप चालू होणार असून त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पीक विमा योजनेची प्रथम या ठिकाणी त्यांचीच प्रतीक्षा पूर्णपणे दूर झालेली आहे। म्हणजेच आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलं तर समजून चला की आता तुमच्या जिल्ह्याची पण या ठिकाणी प्रतीक्षा संपली। ती कशाची तर ती पीक विमाची दुसऱ्या टप्प्याची। आता चला तुमचा जादा वेळ न घेता आपण काही म्हणजेच 15 महत्त्वाचे जिल्हे बघणार। ज्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील पडणार। काहींना आज पडू शकतो, काहींना उद्या पडू शकतो, तर काहींना परवा पडू शकतो। म्हणजे आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुमची चिंता देखील मिटली, तुमची प्रतीक्षा देखील आता मिटलेली असून आता तुम्ही देखील निवांत राहा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर समजून चला की तुम्हाला देखील आता पीक विमा मिळणार। तर पीक विमा बाकीच्या शेतकऱ्यांना कधी मिळणार तर त्यांना आणखीन 5 ते 6 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। म्हणजेच आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा चालू झालेला आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते जिल्हे बघणार। तर चला एकाच मिनिटात आपण सविस्तरपणे ते महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी आपण सुरुवात करू त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना। सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला जालना जिल्हा। आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। फक्त हे 2 महत्त्वाचे कामे नक्की करून टाका जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा राहणार नाही। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पण आता तसंच आहे। बीड जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहून देखील आता या ठिकाणी असा विचार करत असाल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी येणार तर आता तुम्हाला देखील आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। समोरचा जिल्हा धुळे जिल्हा। जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा धुळे जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील आता निवांत राहा कारण की आता धुळे जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार आहे। फक्त तुम्हाला हे 2 महत्त्वाचे कामे करणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे। नांदेड जिल्हा। जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका कारण की आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे। आता समोरचा जिल्हा आपला देखील या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्हा जर तुमचा असेल तर तुम्ही देखील आता अजिबात काळजी करू नका। कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज देखील तुमची राहिलेली नाही। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासाचा मिळणार आहे। समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे संभाजीनगर। आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील हे महत्त्वाचे 2 कामे करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुम्ही देखील संभाजीनगर जिल्ह्यातून या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल, पीक विमा भरलेला असेल तर आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावेच लागणार आहे। तर चला समोरचा जिल्हा आपण या ठिकाणी आपला असणार आहे नाशिक जिल्हा।
जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा नाशिक जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता अजिबात काळजी करू नका, कारण की आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील एक मोठा दिलासा मिळणार असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुम्ही देखील आता अजिबात काळजी करू नका। आता तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, फक्त 2 महत्त्वाचे कामे नक्की पूर्ण करून टाका। जर तुमचे देखील 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर समोरचा जिल्हा आपल्या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्याचे देखील नाव या ठिकाणी आलेलं आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 2 महत्त्वाचे कामे नक्की बघू। तर या ठिकाणी पहिलं आणि महत्त्वाचं काम असणार आहे EKYC। ज्या ज्या शेतकऱ्यांची EKYC बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर EKYC करून टाका, जेणेकरून त्यांना पण भविष्यामध्ये या ठिकाणी अडचण अडथळे या ठिकाणी निर्माण होणार नाही। आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID। ज्या ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID आहे त्यांच्यासाठी आनंदाचीच बातमी आलेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेली नाही तर त्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।